आम्ही काही ठिकाणी वास्तूच्या व्हिजिटला जातो. वेगवेगळ्या तऱ्हेच्या वास्तू असतात. तिथल्या नेगेटिव्ह एनर्जीजचा आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास व्हायला नको यासाठी आम्ही जाताना रुद्राक्ष धारण करूनच जातो. तर मग पत्रिका न बघता आपण सर्वजण घालू शकतो असा कोणता रुद्राक्ष आहे? रुद्राक्ष कोणीही धारण करू शकतं. अच्छा. सुख समृद्धीसाठी हा केव्हाही छान आहे. त्यामुळे तो रुद्राक्ष घालण्यासाठी काहीही बघण्याची गरज नाही. महिलांनी मासिक पाळी दरम्यान रुद्राक्ष घालावे की घालू नये? सर्वात दुर्मिळ रुद्राक्ष कोणता आहे? सर्वात दुर्मिळ रुद्राक्ष आहे. स्वतः शिवाचं रूप आहे, रुद्र रूप म्हणतो ना आपण, ते आहे. हा जो रुद्राक्ष आहे हा 12 वर्षातून एकदाच झाडाला लागतो. त्यामुळे ना कसं आहे ना, खूप ठिकाणी तू जर गेली तीर्थक्षेत्री तो कधीही खरा नसतो. अंत्यसंस्काराला जाते वेळी रुद्राक्ष काढून ठेवावा का? याच्यामुळे कोणतीही बाधित वस्तू असू दे, नेगेटिव्ह शक्ती असू दे, कुठल्याही प्रकारची एनर्जी नेगेटिव्ह घरामध्ये असू दे, ती त्रासदायक होत नाही. झोपताना रुद्राक्ष काढून झोपावे का? जेव्हा पार्टनर तुमच्या बाजूला असेल त्यावेळेस रुद्राक्ष तुम्ही केव्हाही काढून ठेवलेला कधीही बेटर. आपले हातातले स्टोन असतात ते काढलेले चालत नाही असं म्हटलं जातं. हो, बरोबर, नाहीच बरोबर. चालत. पण काही ठिकाणी रुद्राक्ष काढणं गरजेचं असतं. त्या ठिकाणी रुद्राक्ष काढावेच लागतात. नाहीतर तर मग खरा रुद्राक्ष कसा ओळखायचा? अगदी सगळ्यात सोपा उपाय, मी कुणाचीही फसवणूक होऊ नाही यासाठी अगदी सोपा उपाय सांगते. आपल्यासाठी योग्य रुद्राक्ष कोणता हे आपण कसे ओळखावे? तुझ्या कुठल्याही समस्या असू देत, प्रत्येक समस्येसाठी रुद्राक्ष हे नक्कीच तुला हेल्प करणार आहे आणि तुला त्यातून नक्कीच बाहेर काढणार आहे. अनेक जण श्रद्धेने रुद्राक्ष धारण करतात, तर बऱ्याच जणांना रुद्राक्षबद्दल अनेक प्रश्न पडतात. रुद्राक्ष कधी घालावा? आपल्यासाठी योग्य रुद्राक्ष कोणता आहे? महिलांनी रुद्राक्ष घालावा का? मासिक पाळी दरम्यान रुद्राक्ष घालणे योग्य की अयोग्य? असे बरेचसे प्रश्न आपल्याला पडत असतात. तर या शंकांचे निरसन करण्यासाठी आम्ही हा खास रुद्राक्षावरती उहापोह घेऊन आलो आहोत. त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या उहापोहची सुरुवात करूया. मॅडम, आमच्या उहापोह यूट्यूब चॅनेलवरती तुमचे पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. धन्यवाद प्रिया. मॅडम, रुद्राक्षबद्दल बऱ्याच जणांना अनेक प्रश्न पडतात. त्यांना कळत नाही की रुद्राक्ष घालावे की नाही. तर त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी आज आपण हा खास पॉडकास्ट करत आहोत. तर मला सुरुवातच या प्रश्नापासून करावीशी वाटते की रुद्राक्ष घालण्यामागे कोणतं शास्त्रीय कारण किंवा आध्यात्मिक कारण आहे? सर्वप्रथम आपण रुद्राक्ष कसं तयार झालं ह्याचं मी तुला आधी स्टोरी सांगते. बर. महादेवांच्या अश्रूतून रुद्राक्षांची निर्मिती झालेली आहे. महादेवांचे अश्रू जेव्हा जमिनीवर पडले त्यावेळेस रुद्राक्षाचं तिथे झाड आलंय आणि तिथून रुद्राक्षाची निर्मिती झालेली आहे. तर तू मला सांग, त्याच्यामध्ये रुद्र शक्ती आहे. ठीक आहे. प्लस अश्रू आलेत म्हणजे शक्ती पण आहे, पार्वती थोडक्यात. त्यामुळे इतकं महत्व रुद्राक्षाला लाभलेलं आहे. आणि रुद्राक्षाचे अतिशय फायदे आहेत. अच्छा. तर मग प्रत्येकाने रुद्राक्ष घालावा का? निश्चित घालावा. प्रत्येकाला रुद्राक्ष घालण्याला कोणालाही बंधनं नाहीयेत. ठीक आहे. पण कोणी कुठला घालावा हे अजाणतेपणे न घालता तो विचारून कुठला लाभेल त्यानुसार तो रुद्राक्ष धारण करावा. तर महिला देखील रुद्राक्ष घालू शकतात का? हो, निश्चित. कुठलंही बंधन नाहीये. आत्ताच मी म्हटलं तसं महिलाही रुद्राक्ष हे धारण करू शकतात. मग महिलांनी मासिक पाळी दरम्यान रुद्राक्ष घालावे की घालू नये? शिवपुराणात असा कुठलाही उल्लेख आलेला नाहीये. देवतांच्याच काही गोष्टी अशा घडल्या होत्या त्यावेळेस. त्याचं कुठेतरी भोग हा स्त्रीच्या वाट्याला आलेला आहे. आणि मग तो वाईट नाहीये. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही जरी ते घातलं तरी त्याचं नुकसान काहीच नाहीये. निश्चित तुम्ही धारण करू शकता. अच्छा. तर मग रुद्राक्ष किती प्रकारचे असतात? रुद्राक्ष 1 मुखीपासून ते 21 मुखीपर्यंत असतात. अच्छा. त्यामध्ये नेमका काय फरक आहे? रुद्राक्ष जर तू पाहिला ना तर रुद्राक्ष हा मोती गोल मणी आहे. त्याला जे मुख आलेले असतात ते जितके मुख त्याला असतात त्या पद्धतीचा तो त्या मुखाचा तो रुद्राक्ष असतो. अच्छा. म्हणजे मुखांच्या संख्येवरून
तो किती मुखी रुद्राक्ष आहे हे ठरवलं जातं. एक्झॅक्टली. तर मग रुद्राक्ष खरोखर परिणाम देतो का, की तो फक्त एक श्रद्धेचा भाग आहे? नाही, निश्चित परिणाम देतो प्रिया. अ, कसं आहे की आपल्याला काही अडचणी असतात. हं. व्यापारात तोटा होतो. हो. पैशाचे काही प्रॉब्लेम्स असतात. संतती प्राप्ती होत नाही. हं. हं, खूप अडचणी आहेत. तर याच्यातून तुला रुद्राक्ष घातल्यानंतर निश्चित मार्ग मिळतो हं. आणि रुद्राक्ष धारण केल्यामुळे त्याचे काही नियम आहेत ते पाळल्यामुळे तुला निश्चित त्याची फलप्राप्ती होते. हं. मग आपल्यासाठी हं. योग्य रुद्राक्ष कोणता हं. हे आपण कसे ओळखावे? हे बघ, तुझ्या पत्रिकेनुसार तुझी पत्रिका आधी पाहणं खूप गरजेचं आहे. तुझ्या पत्रिकेनुसार तुला कुठल्या ग्रहाचं बळ कमी पडतंय, हं. तुला कोणत्या अडचणी येत आहेत, त्यानुसार तो रुद्राक्ष ठरतो. तुझ्या राशीनुसार रुद्राक्ष ठरवला जातो हं. आणि मग तो सुचवला जातो. तोच रुद्राक्ष तू धारण करणं गरजेचं आहे. अच्छा. हं. तर मग रुद्राक्ष कोणत्या दिवशी धारण करावा? रुद्राक्ष हा सोमवार, प्रदोष, महाशिवरात्र, अमावस्या ह्या कोणत्याही दिवशी तू धारण करू शकतेस. तर मग रुद्राक्ष घालण्याची योग्य पद्धत कोणती? रुद्राक्ष धारण करताना रुद्राक्ष एक पूर्ण रात्र गाईच्या तुपामध्ये भिजत ठेवायचा आहे. हं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो दुधाने स्वच्छ धुवून ओम नमः शिवाय हा मंत्राचा जप करून तो धारण करायचा आहे. ओके. रविवारच्या रात्री गाईच्या तुपामध्ये रुद्राक्ष ठेवायचा आहे भिजत आणि हं. दुसऱ्या दिवशी तो मंत्र म्हणून धारण करायचा आहे. हं. रुद्राक्ष गळ्यात घालावा की हातात? रुद्राक्ष गळ्यात धारण केलेला कधीही बेटर. हं. मग तो कोणत्या धातूमध्ये किंवा धाग्यामध्ये घालावा? रुद्राक्ष हा लाल धाग्यामध्ये धारण केलेला केव्हाही चांगला. त्यानंतर धातू जर तुम्हाला म्हटलीस तर चांदी आणि सोनं हं. ह्या दोन्ही धातूंमध्ये रुद्राक्ष धारण केलेला कधीही बेटर. अच्छा. हं. आता बरेच जण रुद्राक्षाचे ब्रेसलेट देखील घालतात. तसे घालणे योग्य आहे का? हो, का नाही? हे बघ, रुद्राक्ष हे असं आहे ना, तू धारण केलंस ना तर त्याच्यामुळे तुला एक प्रकारचं संरक्षण प्राप्त होणार आहे. त्याच्यात खूप मोठी ताकद आहे, लक्षात घे. आता आम्ही काही ठिकाणी वास्तूच्या व्हिजिटला जातो. वेगवेगळ्या तऱ्हेच्या वास्तू असतात. तिथल्या नेगेटिव्ह एनर्जीजचा आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास व्हायला नको यासाठी आम्ही जाताना रुद्राक्ष धारण करूनच जातो. याच्यामुळे कोणतीही बाधित वास्तू असू दे, नेगेटिव्ह शक्ती असू दे, कुठल्याही प्रकारची एनर्जी नेगेटिव्ह घरामध्ये असू दे, ती त्रासदायक होत नाही. ओके. तर मग झोपताना रुद्राक्ष काढून झोपावे का? हो. अच्छा. जेव्हा पार्टनर तुमच्या बाजूला असेल त्यावेळेस रुद्राक्ष तुम्ही केव्हाही काढून ठेवलेला कधीही बेटर. तर मग शुचिर्भूत होताना किंवा अंघोळ करते वेळी रुद्राक्ष काढावा का? हो. शुचिर्भूत जेव्हा तू होते म्हणजे काय, स्वच्छ होते, बरोबर. मग आपलं पाणी जे काही आंघोळ करतो ते पाणी रुद्राक्षावर पडलेलं कधीही चांगलं नाही. म्हणून ते तू काढून ठेवून मग शुचिर्भूत झालीस तर त्याचा निश्चित तुला फायदा होतो. बरोबर. काही नियम आहेत ते फॉलो करावेच लागतात. त्याने नक्कीच त्याचा फायदा होतो. हे बघ, आपले हातातले स्टोन असतात ते काढलेले चालत नाही असं म्हटलं जातं, बरोबर. नाहीच चालत. पण रुद्राक्ष तू निश्चित काढू शकते. काही नियम फॉलो करू शकते. काही ठिकाणी रुद्राक्ष काढणं गरजेचं असतं. त्या ठिकाणी रुद्राक्ष काढावेच लागतात. नाहीतर त्याचं बळ कमी होतं, त्याचा मिळणारा परिणाम कमी होतो. वाईट काहीच होत नाही पण मिळणारा परिणाम नक्कीच कमी होतो. तर मग पत्रिका न बघता आपण सर्वजण घालू शकतो असा कोणता रुद्राक्ष आहे? पंचमुखी रुद्राक्ष कोणीही धारण करू शकतं. सुख समृद्धीसाठी हा केव्हाही छान आहे. त्यामुळे तो रुद्राक्ष घालण्यासाठी काहीही बघण्याची गरज नाही. बर. तर मग मानसिक शांतता मिळावी यासाठी आपण रुद्राक्ष घालू शकतो का? हो, निश्चित घालू शकतो. तुझ्या कुठल्याही समस्या असू देत, प्रत्येक समस्येसाठी रुद्राक्ष हे नक्कीच तुला हेल्प करणार आहे आणि तुला त्यातून नक्कीच बाहेर काढणार आहे. बर. तर सर्वात दुर्मिळ रुद्राक्ष कोणता आहे? सर्वात दुर्मिळ रुद्राक्ष एकमुखी रुद्राक्ष आहे.
स्वतः शिवाचं रूप आहे, रुद्र रूप म्हणतो ना हां, आपण, ते आहे. ओके. हा जो रुद्राक्ष आहे, हा 12 वर्षातून एकदाच झाडाला लागतो. बापरे! हां, हं. त्यामुळे ना कसं आहे ना, खूप ठिकाणी तू जर गेली तीर्थक्षेत्री, हं, एकमुखी घ्या, एकमुखी घ्या, तो कधीही खरा नसतो. हं. हं. हा रुद्राक्ष धारण करण्यापेक्षा हा रुद्राक्ष दर्शनासाठी ठेवला जातो. अच्छा. हां, हं. या रुद्राक्षाचं पूजन करावं तुमच्या देवघरामध्ये. बरं. हे खूप महत्त्वाचं आहे. रुद्राक्षामुळे आत्मविश्वास वाढतो का? हो, नक्कीच प्रिया. हं, मी आत्ता म्हटलं तसं ज्या आपल्या अडचणी आहेत किंवा आपल्याला जे हवंय हं. ते मिळवण्यासाठी रुद्राक्ष तुला नक्कीच मदत करणार आहे. बरोबर. हं. तर मग अंत्यसंस्काराला जातेवेळी हं. रुद्राक्ष काढून ठेवावा का? हो. या विधीसाठी रुद्राक्ष कधीच घालून जाऊ नाही. हं, त्यामुळे रुद्राक्षाची पॉवर नक्कीच कमी होऊ शकते. ते घरी काढून मगच तुम्ही जाणं गरजेचं आहे. हं. तर मग खरा रुद्राक्ष कसा ओळखायचा? हो. आजकाल जर तू मार्केटमध्ये पाहिलं ना प्रिया, हं, तर खूप ठिकाणी ना माझ्याकडे खूप लोकं पत्रिका बघायला येतात. हं. तर ते सांगतात, की "मॅडम, हा रुद्राक्ष एवढ्याला घेतला." खूप फसवणूक आणि ह्या गोष्टी हो. चाललेल्या आहेत. खूप महाग विकला हं. जातो. अगदी सगळ्यात सोपा उपाय मी कुणाचीही फसवणूक होऊ नाही, यासाठी अगदी सोपा उपाय सांगते. हं, एक छोट्या भांड्यात पाणी घ्या, हं, रुद्राक्ष त्याच्यामध्ये टाका. हं. रुद्राक्ष टाकल्यानंतर तो जर खाली बुडला, तर तो खरा रुद्राक्ष आणि जर तो पाण्यावरती तरंगला, हं. तर तो खोटा रुद्राक्ष. अच्छा. हां, कारण आजकाल वेगवेगळ्या प्रकारची लाकडं येतात, हं, हं. त्याच्यानुसार ते रुद्राक्षाचं कार्विंग करून बनवलं जातं, की तुला ओळखायला सुद्धा येणार नाही. बापरे! सेम टू सेम रुद्राक्ष बनवलं हो जातं. ना. हो. तर मग रुद्राक्ष धारण केल्यावर आपण कोणते नियम पाळावेत? रुद्राक्ष धारण केल्यानंतर तू मांसाहार टाळावा. हं, मांसाहार करणं टाळावा. त्यानंतर मद्यपान करू नाही. हं. हे नियम आहेत. हे बिलकुलच करू नये. नाहीतर मग त्याचा कुठेतरी तुम्हाला त्रास होऊ शकतो. अच्छा. हं. मग आता जे लोक मांसाहार करतात, त्यांनी मग कधीच रुद्राक्ष घालू नये का? नाही, असं काही नाहीये प्रिया. फक्त काय आहे ना, मी म्हटलं तसं, आपण रुद्राक्ष काढून ठेवू शकतो. हं, ज्यावेळेस तुम्ही मांसाहार करणार आहात, हं, त्यावेळेस रुद्राक्ष काढून ठेवा. दुसऱ्या दिवशी तो परत धारण करा. हं. बरोबर. कुठलाच इश्यू येणार नाही. अच्छा. तर मग रुद्राक्षाच्या माळेवरती असा कोणता जप करावा, जेणेकरून त्याचा आपल्याला अधिकाधिक लाभ मिळेल? रुद्राक्षाच्या माळेवरती महादेवांचा जप केल्याने तुला नक्कीच फायदा होतो. प्लस काली मातेचा जर जप केला, हं. तर त्यानेही तुला फायदा होतो आणि रुद्राक्षाच्या माळेवर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चै या मंत्राचा जप केल्याने तुला संरक्षण प्राप्त होतं. अच्छा. हं, ओके. रुद्राक्ष भंग पावला हं, किंवा हरवला हं. तर काय करावे? जेव्हा एखादा रुद्राक्ष भंग पावतो, हं, त्यावेळेस तुझ्यावर येणारं संकट हं, कुठेतरी ते त्याच्यावरती गेलेलं असतं. त्यामुळे तो भंग पावलेला असतो. हं, असा रुद्राक्ष तू विसर्जन करू शकतेस. हं. हं. कुठेही न टाकता तो पाण्यामध्ये, वाहत्या पाण्यामध्येच विसर्जन करणं खूप गरजेचं आहे. बरं. हं. तर मग एकच जपमाळ घरातील सर्व सदस्यांनी वापरली तर चालेल का? हो, काहीच हरकत नाही. हं. तुम्ही एकाच माळेवरती जप केला तरीही हरकत नाही. ओके. अजून एक म्हणजे दुसऱ्याचा वापरलेला रुद्राक्ष आपण वापरू शकतो का? नाही, कधीच नाही. हं. कारण त्याची एनर्जी त्या रुद्राक्षामध्ये असते. अच्छा. हां, हं. त्यामुळे कुणाचाही रुद्राक्ष कोणीही वापरलेला चालत नाही. हं, अगदी आपल्या खड्यांचं सुद्धा तसंच आहे, हं. की कोणाचाही वापरलेला खडा आपण वापरू शकत नाही. अच्छा. तो विसर्जित करणे हेच त्याच्यावरती औषध आहे. हं. अदरवाईज ज्याला नको आहे त्याने ठेवू शकतो आपण. बरोबर. तर मग लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण घरामध्ये कोणता रुद्राक्ष स्थापन करू शकतो? लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घराच्या तिजोरीमध्ये अक्षदा घ्यायच्या आहेत. बरं. त्यामध्ये रुद्राक्ष ठेवायचं आहे आणि त्याचं पूजन करून तुम्ही तिजोरीमध्ये निश्चित स्थापन करू शकता. अच्छा. हं. मग तो पंचमुखी, हं. सहामुखी आणि सातमुखी यापैकी कोणताही रुद्राक्ष आपण तिजोरीमध्ये ठेवू शकतो. बरं. बऱ्याचदा लोक रुद्राक्ष धारण करतात. बऱ्याचदा त्या रुद्राक्षाची अवहेलना होते. म्हणजे काय, एकदा काढून ठेवला, एकदा 2 दिवस घातले, 2 दिवस कुठेतरी इकडे पडलाय, कुठल्यातरी कोपऱ्यात पडलाय. हो. असं कधीही करू नाही. त्याची विशिष्ट जागा करावी किंवा तुम्ही देवघरात ठेवावा. हं, हं. कुठल्याही भागात कुठेही
रुद्राक्ष टाकू नाही. हं. कारण काय आहे ना, घेईपर्यंत मला हवाय, मला हवाय. मग काही हो. दिवसांनी असं होतं, मग आहे ती फॅक्ट आहे. हं. लोकं घेतात, घालतात, काही दिवसांनी कंटाळा येतो, मग तो कुठेतरी टाकला जातो. हो. हे असं न करता, नको आहे ना तुम्हाला, सरळ विसर्जन करा हं. किंवा देवघरात ठेवा. बरोबर. कुठल्याही घरामध्ये कुठल्याही कोपऱ्यात टाकू नका. हं. हं. तर मग तुम्ही कुंडली बघून रुद्राक्ष देता का? हो, नक्कीच प्रिया. मी मगाशी म्हटलं तसंच, आधी कुंडली बघितली जाते. तुमच्या समस्या काय आहेत, त्यांच्या निवारणासाठी मी रुद्राक्ष नक्कीच देत असते. हं. पण त्याआधी माझ्या काही कंडिशन्स आहेत, की त्या मी आत्ता बोलले तसं, की रुद्राक्षाची अवहेलना होणार नसेल तरच मी रुद्राक्ष देते. बरोबर. हं. आज रुद्राक्षबद्दल असणारे बरेचसे गैरसमज तुम्ही दूर केले. त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद प्रिया. आजच्या उहापोहमध्ये तुम्हाला सर्वात जास्त कोणती गोष्ट आवडली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तसेच आणखीन कोणत्या विषयावरती तुम्हाला उहापोह पाहायला आवडेल हे देखील आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा भाग तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो तुमच्या मित्रमंडळी आणि कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन उहापोहसोबत. तोपर्यंत धन्यवाद.